नमस्कार मित्रांनो, तर आजच्या शॉर्टमध्ये आपण नफा आणि तोटा यामधले वस्तूंच्या संदर्भातला जो प्रश्न असतो त्याचा शॉर्टकट बघायचा आणि त्याचा प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय सांगितलं बघा तिथं, एक वस्तू 750 रुपये विकून होणारा नफा तीच वस्तू 550 रुपये विकल्यास होणाऱ्या तोट्या एवढा असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मग आता अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये साधं सिंपल काय करायचं असते बघा, महत्त्वाचं आहे वस्तूचा नफा आणि तोटा जो आहे तो समान असला पाहिजे. मग अशा वेळी काय करायचं, ज्या काही दोन विक्री किमती दिल्या असतात त्यांची बेरीज करून त्याला डायरेक्टली काय करायचं, दोन्ही भागायचं असते. म्हणजेच काय, तर बघा पहिली वस्तूची खरेदी विक्री किंमत जी आहे ती 750 रुपये होती, दुसरी विक्री किंमत 550 रुपये होती. दोघांची बेरीज करायचं आणि त्याला फक्त दोन्ही भागायचं आहे. भागल्यानंतर डायरेक्टली आपल्याला काय मिळणार आहे लक्षात ठेवा, त्या वस्तूंची खरेदी किंमत मिळणार आपल्याला. मग 750 आणि 550 जर बेरीज केली तर 800 ते 500 1300 झालं. 1300च्या निम्म करा, 1300च्या निम्म किती असते रे, तर 750 रुपये हे माझं काय असणार आहे या फायनल आन्सर. म्हणजे त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती किती असणार आहे, तर 750 रुपये असणार आहे. आणि अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच.